लास्ट लेक्चरला आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये डेरिवेशन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन बघणार आहे आपण. आता एक ऑब्जेक्ट आहे, सपोज त्याचं मास स्मॉल एम आहे. दुसरा ऑब्जेक्ट म्हणजे आपली अर्थ आहे, तिचं मास कॅपिटल एम आहे. डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड अर्थ is nothing but the radius of earth. Then the gravitational force acting on this body is Gm into capital M divided by R square. Okay, put equation 1. So what is this? This is the force, gravitational force. Okay, आता या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे तयार होणारी जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे ती आपण स्मॉल जीने दाखवणार आहे. ओके, नाऊ we know that by using the relation relation F is equal to M into G. Okay, F is equal to M into G by Newton's second law. Force is equal to mass into acceleration. Okay, F is equal to ma. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी आपण ॲक्सिलरेशन काय येणार आहे? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. सो हे बघा, फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण डेरिवेशन बघितलेलं आहे. F इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. हा जी जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. तर F इज इक्वल टू mg बाय युझिंग द न्यूटन सेकंड लॉ. मास इंटू ॲक्सिलरेशन, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. मग त्या बॉडीसाठीचा फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मग ह्या मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, पण हे दोन्ही पण क्वांटिटी सेम आहे. सो कम्पेअर, वी गेट इक्वल टू m इंटू G. Okay, m get cancelled, so G is equal to Gm upon R square. आता मला we know that the value of this G is 6.673 into 10 raised to minus 11 into mass of the earth fixes 6 into 10 raised to 24. Radius of the earth 6.4 into 10 raised to 6 bracket square. When we solve this all, we get the approximate value is equal to 9.8 meter per second square. Okay, so this gravitational acceleration formula काय आहे? G is equal to Gm upon R square. This R is the distance between the object and the earth. Okay, सगळ्यांना लक्षात आलं असेल what is the value of G is equal to 9.8 meter per second. This is constant all over the earth. पण आणखी काही आपण याच्यामध्ये पॉइंट्स बघणार आहे. इथं हा जो ॲक्सिलरेशन आहे हे कोणकोणत्या गोष्टींवर डिपेंड आहे? मास ऑफ द अर्थ आणि रेडियस ऑफ द अर्थ. मास ऑफ द अर्थ आणि रेडियस ऑफ द अर्थ. ऑन द सरफेस ऑफ अर्थ at any given point, acceleration due to gravity is the same for all object. कोणतंही म्हणजे याच्यामध्ये ॲक्सिलरेशन जर आपण फॉर्म्युला बघितला तर हा फक्त दोन गोष्टींवर डिपेंड आहे, अर्थचं मास आणि अर्थची रेडियस. ज्या ऑब्जेक्टवर हा ॲक्सिलरेशन ॲक्ट होतोय त्या ऑब्जेक्टच्या मासचा इथं काहीही संबंध नाही. सो the acceleration due to gravity is same for all objects on the surface of earth at any given point. आता ह्याचं मी एक एक्झाम्पल सांगते. समजा आपण सोलापूरमध्ये आहे आणि सोलापूरमध्ये आपल्या स्कूलमध्ये आहेत. त्या स्कूलमध्ये आपल्या टाचणीवर जेवढं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन असणार आहे त्याची व्हॅल्यू, तेवढीच व्हॅल्यू ही हत्तीसाठी असणार आहे.
तेवढीच व्हॅल्यू ही एरोप्लेनसाठी असणार आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही मासचा तिथं ऑब्जेक्ट ठेवा, त्या मासच्या ऑब्जेक्टला तुमचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन हे तेवढंच असणार आहे, चेंज होणार नाही. मग आता ह्यांनी सांगितलं आहे की मास अर्थचं मास आणि अर्थची रॅडियसवर हे 9.8 व्हॅल्यू डिपेंड आहे. म्हणजे अर्थच्या प्रत्येक पॉईंटवर ही बदलते का, तर काही ठराविक पॉईंटवर ही व्हॅल्यू कमी जास्त होते. ओके, जर आपण अर्थवर हिमालयाच्या याच्यावर गेलो तर ही हाईट प्लस आर हे इफेक्ट करतं. म्हणजे तुमचा जी काय होणार आहे, GM/R+H. याचा तो स्मॉल इफेक्ट जो आहे स्क्वेअरमुळं थोडा डिफ्लेक्ट होतो. ही व्हॅल्यू आता खालचा फॅक्टर वाचला आहे म्हणजे ही व्हॅल्यू कमी होणार आहे. ओके, त्याचबरोबर जर आपण अर्थच्या आतमध्ये गेलो सेंटरच्या साईडला तर आर रिड्यूस होतो. म्हणजे ही व्हॅल्यू थोडीशी आतमध्ये वाढते का हे आपण बघणार आहोत. ओके, इथंपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल. हाऊ टू द व्हॅल्यू ऑफ G इज 9.8. इट इज नॉट एक्झॅक्ट व्हॅल्यू, इट इज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू.